पुण्यातील नामांकित ILS कॉलेज पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं पाहायला मिळतंय। काही दिवसांपूर्वीच विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क बेकायदेशीररित्या अतिरिक्त शुल्क आकारल्याप्रकरणी उच्च शिक्षण विभागाने ILS कॉलेजला त्या विद्यार्थ्यांचे जे अतिरिक्त फी आहेत ते परत करायला लावले। त्याच्यानंतर शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील हे सगळं बेकायदेशीररित्या चालत असल्याचा ठपका ठेवलाय ILS कॉलेजवरती। आता तर विद्यार्थ्यांवरती त्याच कॉलेजमध्ये रॅगिंग होत असल्याचा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। महाराष्ट्रातील कायद्यानुसार रॅगिंग हा जो आहे तो गुन्हा आहे। त्याच्यानुसार जे पाहायला गेलं तर ILS कॉलेज जे आहे ते तिथे विधी शिकवला जातो, न्याय शिकवला जातो, मात्र तेथेच कायद्याचं उल्लंघन होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आत्तासोबत आपल्याकडे तो तक्रारदार आहे, ओमकार लोखंडे असं याचं नाव आहे, ज्याच्यासोबत ही संपूर्ण रॅगिंग जी आहे ती घडलेली आहे। सुरुवातीला नेमकं काय घडलं ते सांगशील? मी 2024ला जेव्हा ILS लॉ कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं होतं त्यावेळेस एक चांगल्या इम्प्रेशनमध्ये आलेलो होतो की महाराष्ट्रातलं किंवा ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट असं ह्या पुणे शहराला म्हटलं जातं आणि विधी महाविद्यालय हे आपलं म्हणजे ILS जे विधी महाविद्यालय ते भारतामध्ये 100 वर्षापासून जुनं आहे आणि आतापर्यंत 3 चीफ जस्टिस ऑफ इंडिया या देशाला कॉलेजनं दिलेले आहे। त्यामुळे एक चांगल्या इम्प्रेशनमध्ये होतो, पण आल्यानंतर मला तसं काही दिसलं नाही। म्हणजे अगदी विरुद्ध परिस्थिती होती की दारू, सिगारेट, गांजा, ड्रग्ज याच्या आहारी गेलेले हॉस्टेलमधली पिढी तिथं पाहिली आणि खूपच त्रास झाला ते बघून आणि अतिशय प्रामाणिकपणे प्रिन्सिपल मॅडमला मी याविषयी सर्व माहिती दिली, परंतु या गोष्टीकडे त्यांनी कधीही सिरियसली पाहिलं नाही किंवा दखलही त्याची घेतली नाही आणि मी हा विषय सोडून दिला। परंतु या गोष्टीमुळे मी बरंच कुप्रसिद्ध झालो की मी ड्रग्ज, गांजा ह्या सगळ्या दारू, सिगरेटच्या विषयी तक्रार करतो म्हणून। त्यामुळे हे सगळं मुलांना माहिती झालेलं होतं आणि एक इन्सिडेंट असा घडला की ज्यामुळे मुलांनी मला टार्गेट करून रॅगिंग करायला सुरू केलं। 7-8 मुलं एका रूममध्ये बसलेली होती दारू पिता आणि तिथे एकदम एक सिक्युरिटी गार्ड येतो आणि तो त्यांची शूटिंग करायला लागतो। यानंतर मुलं असं एक स्ट्रॉंग ॲझम्पशन बनवतात की या सिक्युरिटी गार्डला टिप मी दिली आणि यानंतर मुलं मला त्रास द्यायला सुरू करतात। म्हणजे दारावर माझ्या अंडे फोडणं, बऱ्याच वेळा शिवीगाळ लिहिणं, दाराची काच फोडणं आणि यापेक्षा जास्त म्हणजे बरेच दिवस असा एक प्रकार चालला की 30-40 मुलं कॉलेज हॉस्टेलच्या पूर्ण पॅसेजमध्ये आतल्या वरांड्यामध्ये एकत्रितपणे शिवीगाळ करायची मोठ्या मोठ्या आवाजात आणि त्याचा मला बराच त्रास झाला। हा प्रकार सेमिस्टर संपेपर्यंत चालू राहिला की मी एवढा डिप्रेशनमध्ये गेलो की शेवटचा माझा सोशॉलॉजीचा पेपर मी देऊ शकलो नाही। मी मॅडमला तसं कळवलं, पण माझी रूम बदलण्याच्या पलीकडे त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही। मग मात्र मी UGCकडे अँटी रॅगिंगकडे कंप्लेंट केली। यानंतर UGCकडून डायरेक्शन आणि ऑर्डर आले की या प्रकरणाची चौकशी करून सदरील अहवाल विहित वेळेत पाठवावा आणि यानंतर कॉलेजने एक कमिटी बसवण्यापूर्वी मला प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला। कॉलेजच्या अध्यक्ष मृदुला भाटकरकडून अशा ऑर्डर आहेत की त्याला सांगा विड्रॉ करायला कंप्लेंट, अदरवाईज ते त्याच्यासाठी चांगलं नसेल आणि कॉलेजसाठी पण। माझे त्यावेळेस म्हणजे प्रिन्सिपलशी चांगले संबंध होते, त्यांनी मोकळेपणानं सांगितलं की जर UGCच्या रेकॉर्डवरती असं जर रॅगिंग झाल्याचं जर निष्पन्न झालं तर आपल्या ॲक्रेडिशनवरती, नॅकसारख्या ॲक्रेडिशनवरती त्याचा परिणाम होईल। कॉलेजची प्रायव्हेटायझेशनची केस राज्य सरकारकडे। हा सगळा विचार विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्याआधी त्यांना नाही सुचला? नाही, तर त्याच्यामध्ये खूपच पूर्वीपासून त्यांची उदासीनच भूमिका आहे। म्हणजे अगदी या प्रकरणामध्ये जो मूळ मेन ॲक्युज्ड आहे त्याच्यावरती तर मुलींकडून सेक्स्युअल असॉल्टचे पण आरोप झालेले आहेत, तक्रार झालेल्या। पण मुलींचं स्पष्ट म्हणणं होतं की आमच्या जर घरी कळालं तर आईवडिला म्हणजे कुठल्याही मुलीला वाटत नाही की म्हणजे कुठं ना कुठं ते रिलेशनशिपमध्ये असू शकतात किंवा जे काही त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध असतात, त्यामुळे कुठं ना कुठं हे प्रकरण वाढलेलं असतं। आणि शेवटी एक समाजाचा दृष्टिकोन आहे की तो मुलींच्या माथी मारला जातं हे सगळं प्रकरण, व ती त्याच्याकडे का गेली असं काहीतरी। त्यामुळे मॅडमचा पण याचा सरळ असा अप्रोच आहे प्रत्येक गोष्टी, म्हणजे मुलींच्या केसेसमध्ये तर सर्वात जास्त आणि मुलांच्या केसेसमध्ये पण विक्टीम असेल त्याला दोषी ठरवणं आणि आरोपींना पाठीशी घालणं ही त्यांची 100 वर्षांची पॅरलल परंपरा आहे। तू सतत कंप्लेंट केली असं तू म्हणतोय, मग कॉलेजकडून काय सांगण्यात येत होतं बरं? नाही, कॉलेज काही सांगण्यापेक्षा कागदोपत्री कारवाई दाखवण्यावर त्यांचा भर असतो। म्हणजे मला एकदा भेटून फक्त त्याने हा सगळा मृदुला भाटकरचं नाव सांगून त्यांनी प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला विड्रॉ करण्यासाठी। मग ते ऐकलं नाही तर त्यांनी सांगितलं की मॅडमचं स्वतःचं नाव काढ त्याच्यातून, कारण मीच जर इन्क्वायरी ऑफिसर आहे आणि माझं नाव त्यात टाकशील तर मग
इन्क्वायरी व्हिशिएट होऊ शकते वगैरे. मग शेवटी मी काढलं, पण त्याच्यातून काही झालं नाही. नंतर त्यांनी कमिटी बसवली. म्हणजे हेच कागदोपत्री जे कागदे घोडे नाचवणं जे की ILSला चांगलं जमतं, कारण ते स्वतःच ह्या महाराष्ट्राला 100 वर्षापासून त्यांनी लॉ शिकवलेला आहे. तो शिकवण्यापेक्षा त्याचा दुरुपयोग करून मुलांचं नुकसान करण्याकडे मोठा भर आहे. असंच रेकॉर्ड आहे. तुम्ही जर व्यवस्थित मुलांकडे चौकशी केलीत. पण कॉलेजकडून तू जे सगळे आरोप केलेले ते डिनाय करण्यात आलेले आहेत ना, त्यांच्याकडून खोडून काढण्यात आलेले. आता डिनाय जर त्यांनी नाही केलं, जर एक्सेप्ट केलं, तर सेक्शन 7 प्रमाणे ॲबेटमेंटचा गुन्हा त्यांच्यावर दाखल होईल. गुन्हा सिद्ध झाला तर मिनिमम 6 महिने त्यांना जेलमध्ये जावं लागेल. ही गोष्ट त्यांच्यासाठी आज एकच पर्याय आहे त्यांच्याकडे की ती डिनाय करणे. जर एक्सेप्ट आज थोडंही करण्याची तरी असेल तर मग आतापर्यंत केलं काय, हा प्रश्न येतो. मग तेच विचारतं ना, 1.5 वर्षानंतर ना का? 1.5 वर्षानंतर का? तर याची व्यवस्थित चौकशी चालू होती पोलीस ACP ऑफिसला. त्याच्यामध्ये एक ACP चेंज झाले आणि मॅडमकडे जेव्हा स्टेटमेंटची मागणी केली जायची, स्टेटमेंट द्या म्हणून, तर त्या एक महिना लावायच्या. म्हणजे पोलिसांकडे त्यांनी स्वतः स्टेटमेंट दिलंच नाही. ते म्हणायचे मी लिहून, तुमची उत्तर प्रश्न मला तुम्ही लिहून कळवा, मी तुम्हाला लिहून उत्तरं देईल. आणि ILS प्रशासनाच्या प्रत्येक अधिकाऱ्याचं, इन्क्वायरी ऑफिसरचं, आता एकाचं ओपिनियन घेण्यासाठी तुम्ही 1-1.5 महिना लावणार, प्रश्न पाठवून देणार, त्याचे उत्तरं ते 1 महिन्यानं देणार, 1 महिन्याचा टायमिंग देऊन 2 महिने लावणार. हे तुम्ही कन्सर्न ऑथॉरिटीला ACP ऑफिसमध्ये विचारू शकता. हे असंच झालेलं आहे. आणि मग मधल्या पिरियडमध्ये त्यांनाही, पोलिसांनाही काही कामं असतात, ACP चेंज होतात, काहीतरी पॉलिटिकल इकडे तिकडे. मग सध्या तपास कसा सुरू आहे बरं? तू तक्रार दिलेली आहे, 5 जणांनी विरोधात तक्रार दिली आहे, कॉलेज म्हणते की असं काही घडलेलं नाहीये, तर मग तपास कसा घडलं नाही? तर जेव्हा ACPनी त्यांना गुन्हा होईल असं सांगितलं होतं, ह्या 2 महिने पळून गेल्या अमेरिकेला. त्यांनी तसं ACPना कळवलं. त्यांच्या वकिला थ्रू, ऋषिकेश गाणव थ्रू त्यांनी स्वतः तोंडी चंद्रकांत भोसले ACPना सांगितलं की तुम्ही जेव्हा म्हणालात की तुमच्यावरही गुन्हा दाखल होईल, तर 2 ते 3 महिने अमेरिकेत या दीपा पात्रकर पळून गेल्या. त्याचं कारण काय होतं? त्यांनी त्याची उत्तरं द्यावीत. तुझी काय मागणी आहे बरं आता, आणि ती पूर्ण नाही झाल्यास तुझी पुढची काय भूमिका कसं असेल? कारण रॅगिंग हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. 5 मुलांवरती गुन्हा दाखल झाला, पण मुलं शेवटी सुरुवातीच्याच स्टेजमध्ये अगदी फक्त पालकांना बोलून मुलांना योग्य समज जरी दिली असती तरी हा प्रकार एवढा वाढला नसता. म्हणजे याची इन्क्वायरी UGCकडून होण्याची वेळ येते आणि तुम्ही सरळ खोटा अहवाल देता. इन्क्वायरी व्हिशिएट करता, ही वेळ काय येते? म्हणजे फक्त तुम्हाला कागदावरती प्रकरणं मॅनेज करायची आहेत की खरंच मुलांचं कल्याण वगैरे तुम्हाला म्हणजे काही इच्छा आहे त्याच्यामध्ये करण्याची? तसं काही त्यांच्याकडून दिसून येत नाही. सुरुवातीच्याच काळामध्ये एकदाही मुलांना त्यांनी बोलवलेलं नाही. हे गोष्टी रेकॉर्डवरती आहेत. मला खोटं सांगितलं गेलं की माझ्या तक्रारीनंतर प्रिन्सिपल मॅडमनी त्या मुलांचे माफीनामे घेतले, असं स्वाती योगेशकडून, इन्क्वायरी कमिटीतल्या अधिकाऱ्याकडून त्यांनी सांगितलं. पण तसं काही झालेलं नाही. तसं असेल तर त्यांनी ते दाखवावं. फक्त थातूरमातूर आणि फॉर्मल डिप्लोमॅटिक उत्तरं देऊन याला तुम्ही टाळता येऊ शकत नाही. आज गुन्हा दाखल झालेला आहे आणि गुन्हा दाखल फक्त मी तक्रार दिली आणि दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल नाही झाला आहे. ILS सारख्या प्रेस्टिजियस, म्हणजे समाजात तरी तो एक प्रेस्टिजियस समजलं जातं, तसं अंतर्गत तर नाही आहे. पण IPS ऑफिसरनं DCP ऑफिसमधून लॉ ऑफिसरचं ओपिनियन घेऊन व्यवस्थित चौकशी करून गुन्हा दाखल झालेला आहे. तो फक्त तक्रार दिली आणि गुन्हा दाखल झाला असं होत नाही. तुझी आता काय मागणी बरं या सगळ्या प्रकरणात? आरोपींना काय शिक्षा व्हावी, काय मागणी? की 5 मुलांवरती गुन्हा दाखल होणं हे गरजेचं होतं, ते झालेलं आहे. संथ तपास जरी असला तरी त्या बाबतीत मी अंशतः समाधानी आहे. परंतु सगळ्यात मोठी गोष्ट इथं अडकलेली आहे की सेक्शन 7 महाराष्ट्र अँटी रॅगिंग ॲक्ट 1999 मधील सेक्शन 7 प्रमाणे जर सेक्शन 6 नुसार कारवाई कॉलेजने केली नाही तर हेड ऑफ इन्स्टिट्यूशनवरती सेम ॲबेटमेंटचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. सेक्शन 6 काय म्हणतं? जर 24 तासात तुम्ही त्याचा कॉग्निझन्स घेतला पाहिजे, 7 दिवसात त्याची इन्क्वायरी पूर्ण झाली पाहिजे. हे की कसलंच झालेलं नाही. त्यांनी 16 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत 15 दिवस ऑलमोस्ट सर्व प्लॅटफॉर्मवरून, व्हॉट्सॲप, ईमेल, रिटर्न, तोंडी, ह्या सर्व माध्यमातून मी त्यांना तक्रार केली. त्यांनी कसलीही नोंद घेतली नाही. UGCकडून डायरेक्शन आल्यानंतर 2 महिन्यांनी रिपोर्ट दिला. हे प्रायमा फेशिया सरळ दिसतं की यांनी कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे. सेक्शन 7 प्रमाणे ॲडमिनिस्ट्रेशनवरती मृदुला भाटकर, दीपा पातुरकर यांच्यावरती अबेटमेंट टू रॅगिंगचा गुन्हा दाखल व्हावा.
नक्कीच ILS कॉलेजमध्ये कायदा शिकवला जातो, मात्र त्याच कॉलेजमध्ये कायद्याचं उल्लंघन होत असल्याचा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून आता वेगवेगळे जे विषय आहेत त्याच्यातून आपल्याला पाहायला मिळते. आधी बेकायदेशीररित्या अतिरिक्त शुल्क आकारणं आणि आता तर चक्क विद्यार्थ्यांची रॅगिंग होते आणि त्याच जे विद्यार्थी रॅगिंग करत आहेत त्याच्याकडे कॉलेज पूर्णपणे दुर्लक्ष करते. एवढंच नाही तर जो विक्टीम आहे त्यालाच दोषी ठरवलं जाते असा देखील आरोप सध्या लोखंडे जो विद्यार्थी आहे ज्याच्यावरती रॅगिंग करण्यात आली त्याच्याकडून करण्यात येतो. त्याच्यामुळे आता पोलीस याकडे नेमकं काय कारवाई करतात, कॉलेजवर काय कारवाई करते, विद्यार्थ्यांवरती काय कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं असेल. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.